नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे 70 प्रश्न पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आहे बघा पहिला, अंडर 19 आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, समुद्रशक्ती 23 हा कोणत्या दोन देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव आहे? चे योग्य उत्तर आहे भारत व इंडोनेशिया. पर्याय क्रमांक सी, भारत व इंडोनेशिया. त्यानंतर प्रश्न आहे, 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणास मिळाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, योगी आदित्यनाथ. त्यानंतरचा प्रश्न आहे, रीडिंग लाऊंज असणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण बनला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकेबाबतीत चुकीचा पर्याय निवडा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर. त्यानंतर प्रश्न आहे, मियामी ग्रँड प्रिक्स 2023 विजेता कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅक्स वर्स्टेप्पेन. त्यानंतर प्रश्न आहे, हरे कृष्ण हेरिटेज टॉवर कोणत्या राज्यात बनवले जात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय बंगा. त्यानंतर प्रश्न आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी, 161व्या. त्यानंतर प्रश्न आहे, अझरबैजान ग्रँड प्रिक्स 2023 कोणी जिंकली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सर्जिओ पेरेज. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसिना हिल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कस्तुरी रे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉरिशस. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कोणता? याचं योग्य उत्तर आहे अंजीखड्डा. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिरो सुपर कप 2023चा विजेता संघ कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिशा FC. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लुका ब्रेसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुबईत झालेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुलतान अल जबेर. त्यानंतरचा प्रश्न आहे, द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन 2023 कोणत्या ठिकाणी पार पडले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बँकॉक. त्यानंतरचा प्रश्न आहे, मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत व श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न, आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्याचे केंद्रीय मंत्रालयाने ठरवले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयुष्मान आरोग्य मंदिर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 150. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामलँड ही कोणत्या राज्याची योजना आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, हेरिटेज फेस्टिवल 2023 उत्सव कोठे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1959चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 मध्ये कोणास मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दलाई लामा.
त्यानंतर प्रश्न आहे, एक पंचायत एक खेळाचे मैदान ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट देश कोणता बनलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सीरिया. त्यानंतर प्रश्न आहे, स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमिताभ घोष. त्यानंतर प्रश्न आहे, आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? याचं योग्य उत्तर आहे अमन सेहरावत, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे, पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणारी जगातील पहिली महिला कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किम कॉटन. त्यानंतर प्रश्न आहे, मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निलेश सांबरे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 13व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वामी विवेकानंद. त्यानंतर प्रश्न आहे, पुस्तक व लेखक याबाबत चुकीचा पर्याय ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फकीरा. हा चुकीचा पर्याय. फकीरा प्र. के. अत्रे नसून अण्णाभाऊ साठे हे लेखक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच अर्जुन पुरस्कार 2023 किती जणांना जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 26. त्यानंतर प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे अ व ब दोन्ही बरोबर. त्यानंतर प्रश्न आहे, IPLच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण बनलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिचेल स्टार्क. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झालेला मराठमोळा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे ओजस देवतळे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण भारतात कोठे आढळला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. त्यानंतर प्रश्न आहे, रक्ताभिसरण संस्थेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विल्यम हार्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, समर्थ रामदास. त्यानंतर प्रश्न आहे, 26 जानेवारी 2024चे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत किंवा होते? याचं योग्य उत्तर आहे बघा, या ठिकाणी पर्याय नाही तर बघा, इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 26 जानेवारी 2024चे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर प्रश्न आहे, माझी शाळा सुंदर शाळा अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, प्रमोद सेठी, डॉक्टर प्रमोद सेठी. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकतंच कोणत्या कादंबरीस जाहीर झालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिंगाण. कृष्णात खोत लेखक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, देशामधील किती नद्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार प्रदूषित आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 311. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या हृदयाची स्पंदने अतिशय वेगाने होतात? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, ससा. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी राजभाषा दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, 27 फेब्रुवारी. त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 25. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विजयालक्ष्मी पंडित.
त्यानंतरचा प्रश्न आहे साखर उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेरुसलेम. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2015. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो भारतीय कुस्ती महासंघ रद्द करण्यात आला, त्यानंतर तर हा प्रश्न रद्द होतोय. त्यानंतर प्रश्न आहे साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी कुस्ती. त्यानंतर प्रश्न आहे मोबाईल उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 दुसरा. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? याचं योग्य उत्तर आहे बघा 1601 पर्याय क्रमांक बी 1601 ला. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी सर्दी व क्षय पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न आहे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी. त्यानंतर प्रश्न आहे मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न बघा शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ही कोणत्या भाषांमध्ये ठेवली जात होती? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी हिंदी व पारसी. त्यानंतरचा प्रश्न आहे 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता ठरला? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी गंगूबाई काठियावाडी. त्यानंतर प्रश्न आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे बघा अहमदशाह अब्दाली. पर्याय क्रमांक ए अहमदशाह अब्दाली. त्यानंतर प्रश्न आहे काळ्या मातीमध्ये कोणत्या खनिजाची कमतरता असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायट्रोजन. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 70 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट आणि मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.